जनार्दनानंद घना विनाशा। भगवान परमात्म्याची याचना केली, विनवणी केली. भगवान परमात्म्याने डोळे उघडून पाहिलं तर सगळे देवादिक माझ्या समोर उभे आहेत. इंद्र सुद्धा आलेला आहे. काय झालं अचानक येण्याचं प्रयोजन? सगळ्यांनी सांगितलं देवा आता जाग होण्याची वेळ आली, उठा आता जाग व्हा. का? अहो म्हणले आता खाली तिथं बळीराजानं 99 यज्ञ केलेले आहेत, 100वा यज्ञ उद्या प्रारंभ आहे. आणि एकदा का 100 यज्ञ झाले की संपलं, आमची गादी संपुष्टात आली. आता त्यानं इथं बसायची वेळ येणार. आता काय नाही म्हणले, आता तुम्हीच सोडवा म्हणून तुमच्याकडे आलोय. ठीक आहे म्हणले देव. म्हटले सोडवतो, बघतो काय करायचं ते, कसं जुगाड लावायचं पाहतो मी. जावा म्हणले तुम्ही तुमची कामं करा. सगळे देवादिक निघून गेले आणि भगवान परमात्म्यानं महाराजा दुसऱ्या दिवशी बट्टू ब्राह्मणाचा म्हणजे वामन अवतार धारण केला. बळीराजानं दान केलं, सर्वांना आलेल्या प्रजेला दान दिलं आणि दान दिल्यानंतर यज्ञाला बसणार, प्रारंभ होणार आणि बळीराजा बसणार. इतक्यात बटू ब्राह्मण हातामध्ये एक छत्री होती, एका हातामध्ये कमंडलू होतं. आणि अशा अवतारामध्ये त्या बळीराजाच्या द्वारामध्ये बटू ब्राह्मणाचं रूप घेऊन भगवान परमात्मा आले. भगवंत तिथं आल्यानंतर बळीराजा असा बसणार, इतक्यात आवाज दिला, हे बळीराजा, तुझ्या द्वारामध्ये या ठिकाणी मी याचक आलेलो आहे आणि मला तू काहीतरी दान दे. बळीराजा बसणार, इतक्यात आवाज आल्याबरोबर बसणार असणारा तो बळीराजा मागे सरला आणि कोण आले पाहिला. तिथं गेला तर दारामध्ये त्या गेटवरती, दरवाजावरती वामन अवतार धारण केलेला बटू ब्राह्मण आलेला होता. बळीराजानं काय ओळखलं नाही, देवाच्या रूपात आलेलं आहे, देवच रूप घेऊन आलाय, कशाला एवढं डोक्यातच नाही. बळीराजाच्या डोक्यात एक 100वा यज्ञ पूर्ण करायचा आहे. आता आलेले त्यांना दान द्यायचं आणि यज्ञाला बसायचं. समोर आलेले ब्राह्मण जे होते त्या ब्राह्मणांनी विचारलं की मला आता दान द्या, मी आलोय, आता काय देता मला दान? बळीराजा म्हणतायत काय हवंय ते मागा, मी देतो. काय हवंय तुम्हाला? त्या ब्राह्मणाचा अवतार घेऊन भगवान परमात्मा आलेले होते. त्या भगवंतानं त्याला सांगितलं बळीराजाला, हे बळीराजा, मला तुझ्याकडून जास्त काय नको रे, थोडंसंच हवंय. थोडंसंच. मग देतो ना म्हटले, काय वेळ लागतो, मागा काय हवंय थोडं ते. त्या भगवान परमात्म्यानं वामन अवतार घेतलेला होता. त्या वामन अवतारातल्या बटू ब्राह्मणाच्या रूपातल्या त्या भगवंतानं बळीराजाला सांगितलं, मला थोडंसं पाहिजे म्हणजे मी मागतो, ऐक. काय? मला 3 पावलं भूमी दान दे. आता 3 पावलं म्हणजे 1 2 3 अशी 3 पावलं टाकली की संपलं, असं बळीराजाच्या डोक्यात. बळीराजा म्हणला इतकं एवढंस घेऊन टाका. दिली म्हटल्यानंतर ब्राह्मण वेशात आलेले भगवान परमात्मा म्हणतात, अरे असं तोंडाने नको सांगूस, हे काय मी मान्य नाही करणार. आत्ता म्हणशील घ्या आणि थोड्या वेळाने म्हणशील मी कधी म्हटलो, जमणार नाही. मग काय करू? संकल्प सोड, हातामध्ये उदक घे आणि संकल्प सोड, तर मी मान्य करेन तुम्हाला दिलंस. ठीक आहे म्हटले, सोडतो. त्या ब्राह्मणाच्या हातामध्ये असलेल्या त्या कमंडूला असं वाकडं करायला बळीराजाच्या हातावरती पाणी ओतायला वाकडं केलं. इतक्यात बळीराजाचे गुरु शुक्राचार्य जवळ आले आणि शुक्राचार्य बळीराजाला म्हणतायत, बळी कोण आहे माहितीये का? ओ बघितलं, याचक आहेत, ब्राह्मण आहेत आणि अतिथी आहेत, ते त्यांना देणं गरजेचं आहे. मागतायत ते देतो ना. नाही मागतायत बरोबर, पण काय मागितलंय? अहो 3 तर पावलं भूमिदान मागितले. अरे बाबा नको देऊ, कशाला संकल्प, नको सोडून, नको देऊ. नाही म्हणले, अहो गुरुजी अख्ख्या वर्षभर मी 10वीचा चांगला अभ्यास केलाय, अक्षरशः शिक्षकांचा एवढा माझ्यावरती विश्वास, 99% मार्क पडेल एवढा विश्वास, आणि अख्ख्या वर्षभर इतका अतोनात अभ्यास केलाय, रात्रंदिवस मी अभ्यास करत आलो आणि मी आता उद्या पेपरला जायचंय आणि तुम्ही मला म्हणता की पेपरच देऊ नकोस, कसं जमल असं? आता मी सगळं बोलून बसलोय, फक्त पाणी हातावर घ्यायचंय आणि संकल्प सोडायचाय, आता नाही मी माघारी फिरू शकत. शुक्राचार्याने सांगितले, बघ विचार कर, कोण आहे माहित नाही तुला, तू दान देऊ नको, तू हो म्हणू नको. बोललोय मी, आता फक्त पाणी तुम्ही सोडा म्हटले. त्या ब्राह्मणाला सांगितलं, तुम्ही पाणी होता माझ्या हातावरती, मी सोडतो. कमंडलू वाकडं केलं आणि पाणी असं सोडायला गेले. शुक्राचार्य सांगून ते बळीराजा ऐकत नाही म्हटल्यानंतर सूक्ष्म रूप धारण केलं आणि कमंडलूच्या तोटीत जाऊन बसले. तोटीत बसल्यानंतर कमंडलू वाकडं केलं पण पाणीच पडत नाही. म्हणताना देवानं जाणलं की हे काहीतरी आडमार्ग आलेला आहे, आता तो अडथळा दूर करणं गरजेचं आहे. मग भगवंतानं गवताची काडी उचलली, त्याचा छोटासा बाण केला, दर्भ केला तो, आणि ती म्हटलं याच्यात काहीतरी अडकले कचरा,
बळीराजाच्या हातात दिला. म्हणजे हे कचरा काहीतरी अडकलाय तो तू काढ. बळीराजानं ती काडी हातात घेतली आणि त्या तोटीमध्ये ती काडी घातली. कचरा अडकलाय तो कचरा सहजासहजी निघणार नाही म्हणून जोरात काडी घातली. तसं आत त्या तोटीच्या तोंडाशी बसलेले शुक्राचार्य, त्यांचा जो डोळा होता तो डोळा एका क्षणात फुटला. रक्तबंबाळ झालेला डोळा शुक्राचार्य बाहेर आले. आड आला म्हणून शुक्राचार्य बाहेर आले आणि बघितलं बळीराजानं की अरे आपल्या गुरूंचा डोळा फुटला. पण डोळा फुटला आणि त्याला मलमपट्टी करत नाही बसला. पाणी ओता म्हणून हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडला. संकल्प सोडल्यानंतर 3 पावलं भूमी दान द्यायची होती. मग भगवान परमात्म्यानं मोठं असं अतिशय आवाडव्य असं रूप धारण केलं. असं रूप धारण केलं की आता म्हटले आता सगळंच अवघड आहे. 1 पाऊल ठेवल्याबरोबर मृत्यू लोकामध्ये जेवढी बळीची सत्ता होती तेवढ्यात एका पावलामध्ये व्यापून घेतलं. स्वर्गलोकामध्ये जिथपर्यंत बळीराजानं स्वर्गात आधिपत्य गाजवलं होतं, 2ऱ्या पावलात स्वर्गलोक व्यापलं. आता 3रा पाऊल शिल्लक राहिलं. बळीराजाला ब्राह्मण रूपी भगवंताला विचारलं आता 3रा पाऊल. बळीराजा म्हणतोय मी संकल्प केलेला आहे, मी संकल्प केल्यामुळं हा 3राही पाऊल तुम्हाला दान देणार. पण म्हटले राहिलेच काय तुझं शिल्लक, आता तू कसा देणार? बळीराजानं सांगितलं मी देणार म्हटलोय, म्हटल्यानंतर देणार. बळीराजा खाली गुडघ्यावरती बसले आणि गुडघ्यावरती बसल्यानंतर महाराजा बळीराजानं सांगितलं देवा 3रा पाऊल माझ्या मस्तकावरती ठेवा. रसातळा नेला बळी राहे जीव दिला पाताळी. स्वामी माझा किंवा तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. भगवंताच्या पायाखाली बळीराजानं जीव दिला, पाताळात नेलं आणि पाताळात नेल्यानंतर तिथला राजा केला तो भाग नंतरच आहे महाराज. पण बळीराजानं काही पाप केलं होतं का? त्यानं पुण्यच केलं होतं. दान देऊन पुण्य करणारा तो बळीराजा, त्याला भगवान परमात्म्यानं पाताळात नेलं. म्हणजे चांगलं कार्य करणाऱ्या सोबत देवा तू काय केलंस तर त्याला पाताळात नेलंस, त्याला संपुष्टात आणलंस, वरती ठेवलंच नाहीस. मग देवा सांग बरं कसा तुझ्या दरबारात न्याय रे? उद्धवजी उद्धवा अजब तुझे सरकार. देवा तुझं सरकारच अजब आहे. तुझ्या त्या या राज्यात लहरी राजा आणि प्रजा आंधळी. सगळी प्रजा आंधळी आणि तू राजा लहरी आहे. तुला वाटेल तेव्हा तू तसं तसं वागतोयस. बघ ना आता चांगलं काम करणाराला पाताळात नेलंस. ठीक आहे म्हणले दाखला क्रमांक 2 आहे. जराबाई महाराज देवाला सांगताय देवा आता सगळं 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 सांगणार आणि मगच मी सोळावर जाणार, तू टेन्शन घेऊ नको. जनाबाई महाराजांनी एक एक सांगायला सुरुवात केली की भगवान परमात्मा महाराजा हळूहळू घाम फुटायला लागला देवाला. आता म्हणले माझं काही खरं नाही.
आता ज्याने कोणी कधी काय माझं बोललं नाही ते इथं बोलायला लागलेत म्हणले माझं काय आता खरं नाही. उदाहरण क्रमांक दुसरं जनाबाई महाराज सांगतायत, चोरट्याचा बहुमान वाढविला, दरिद्री तो भाग्यवंत केला. दुसरं उदाहरण सांगतायत, दरिद्री तो भाग्यवंत केला. कोण दरिद्री होता? सुदामादेव. किती दरिद्र, 18 विश्व दारिद्र्य भोगायला आलेलं होतं. कशामुळं? लहानपणी मुठभर चणे देवाला चुकून खाल्ले होते. तिघाला दिलेले चणे एकट्यानेच खाल्ले. देवाला काय कळतंय म्हणून एकट्यानेच सगळं खाल्लं. मुठभर चणे बरं का, मुठभर चणे देवाला चुकून खाल्ल्यामुळं 18 विश्व दारिद्र्य भोगायला आलं. परंतु महाराजा त्याच सुदाम देवाचं 18 विश्व असणारं दारिद्र्य भगवंताने एका क्षणार्धात दूर केलं. आणि नुसतं दूर नाही केलं तर त्याच दरिद्री असणाऱ्या त्या सुदाम देवाला देवानं अर्थमंत्री म्हणून आपल्या राज्यामध्ये नियुक्त केलं. विठ्ठल मुठभर पोहे घेऊन गेला होता, मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला. पण देवा त्यालाच तू दरिद्री असणारा 18 विश्व दारिद्र्य भोगणारा, ज्याला कवडीचा व्यवहार करण्याची अक्कल नसणारा अर्थमंत्री तू नेमलास तुझ्या राज्यात. सांग ना आता, बोल ना आता, बोल. मगाशी तर म्हणला जनाबाई महाराज तुम्ही शरण आलाय मला, बोल ना आता. म्हणले बोल, मगाशी लय बोलत होता, सांग ना आता. दुसरं तर सांगितलं, आता तिसरं ऐक. चोरट्याचा बहुमान वाढविला. कोण होता चोरटा? वाल्या कोळी. त्या वाल्या कोळ्याने एवढी पाप केली ती महाराजा की त्याला राम सुद्धा नीट म्हणता येत नव्हतंच येत म्हणता. पण त्या वाल्या कोळ्यानं केलेल्या पापातून सुद्धा भगवंतानं त्याला सोडवलं. उलटा रामाचा जप केला आणि जप केल्यानंतर महाराजा त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. नुसता वाल्मिकी नाही झाला, तो वाल्मिकी ऋषी झाला. मग देवा चोरटा होता तो, चोऱ्या करायचा, लोक मारायचा, मारेकरी होता, चोरटा होता. आणि त्याचं काय केलंस तर तू बहुमान वाढविला. कसा वाढवला? अरे काय त्यानं जप काय केला तुझ्या नामाचा, आणि जप केल्यानंतर तो काय पुण्यवान काय झाला, आणि पुण्यवान झाल्यानंतर त्यानं काय तर रामायण लिहिलं. तुझा जन्म होण्याच्या अगोदरच केले रामायण. जन्मा अगोदर केले रामायण रामादी. फक्त भगवंता तुझ्या नामाचा जप केला. मग चोरटा असणारा त्याला तू सगळ्या ह्याच्यात बहुमान वाढवलास. त्याचा वाल्मिकी केला, वाल्मिक ऋषी केला. सांग ना देवा, काय चांगलं करून उपयोग काय? सांग ना. अरे एवढंच काय, कीर्तिवान असणारा कोण होता? हरिश्चंद्र राजा. त्या कीर्तिवान असणाऱ्या हरिश्चंद्र राजाला सुद्धा तू वन भटकायला लावलंस. स्वप्नात जाऊन मागितलं होतं काय? राज्य सगळं मागितलं होतं. आहे अशा वस्त्रानिशी सगळं सोडून जायचं. आणि कीर्तिमान असणारा तो महाराजा हरिश्चंद्र राजा, दुसरा कीर्तिमान असणारा कर्ण. त्या कर्णाचा सुद्धा किती मोठा अपमान. त्या कर्णाला कर्ण होता पांडवांचाच एक भाऊ, पण पांडवांचा भाव असून सुद्धा त्याला नेहमी सूत पुत्र म्हणून गणलं गेलं. सांग ना, काय चुकलं होतं त्याचं? लग्नाच्या अगोदर झाला मंत्र दिलेला, खरंच मंत्र खराय का हे पाहण्यासाठी आईनं मंत्राचा जप केला आणि पुत्रप्राप्ती झाली. तेच पुत्रप्राप्ती लग्नाच्या अगोदर झाली म्हणून आईनं सोडून दिलं. त्याचा दोष होता का? 5 पांडवांचा एक भाऊ होता तो, पण तरी सुद्धा कीर्तिवानाचा
अपमान केला कुणीच चांगलं म्हणत नव्हतं, सूतपुत्रच म्हणायचे, तू सूतपुत्र आहेस. पांडवांपैकी एका असून सुद्धा त्याला अपमान सहन करावा लागला. देवा तुझ्या दरबारात न्याय नाही. काय रे देवा, कसं तुझा दरबार धुंद झालेला आहे रे देवा. आज सुद्धा मी या ठिकाणी उभी आहे, हे सुद्धा सगळी तुझीच करणी आहे. तुला वाटत असेल असंच मी आता सोळावर जाईन, तुला 2 शब्द बोलून जाईन, पण तू तसं समजू नकोस देवा. तुझं सगळं मी काढणार आहे. उदाहरण क्रमांक 5 अभंगाचं 2रं चरण. वैरियासी दिदली मोक्षसी वैरियासी दिदली मोक्षसी वैरियासी दिदली मोक्षसी वैरियासी दिदली मोक्षसी पाचवा देवा ऐक. संपूर्ण सातबाऱ्यातील 5वं उदाहरण काय हे ऐक देवा. देवा ऐक. वैरियासी दिदली मोक्ष सिद्धी. अरे वैरी असणाऱ्याला तू मोक्ष प्राप्ती करून दिली, ज्यानं भक्ती करावी त्याला तू मोक्ष देत नाहीस. का रे देवास? कोण होता वैरी? वैरी अनेक होते देवाचे, अनेक. सगळ्यात पहिला वैरी सांगायचा म्हटलं तर पुतना मावशी. पुतना मावशीनं महाराजा स्तनामध्ये विष भरून देवाला मारायला गेले. नामदेवराय सुंदर वर्णन करतात त्या पुतनेचं. पुतनेनं असं राक्षस रूपात तिथं देवाजवळ जाण्यापेक्षा पुतनेनं विचार केला, लहान बाळाला मारायचंय, मी जर अकराळ विकराळ रूपात जर बाळाच्या जवळ गेली तर ते बाळ घाबरल, मला माझ्या जवळ येणार नाही. मग त्या बाळाला माझ्या जवळ घेण्यासाठी काय करावं? ते राक्षस होती पण डोकं होतं तिला. त्या पुतनेनं महाराजा सुंदर स्त्रीचं रूप घेतलं. नामदेवराय सांगतात, नामा म्हणे Baba
नकली मूठ 1.25 लाख झाकून ठेवली. कळणाऱ्याला कळलंय. विठ्ठल 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 तेरी भी चूप मेरी भी चूप. नामदेवराय सुंदर वर्णन करतात त्या पुतणेचं. नामा म्हणे आली नंदाच्या अंगणा, स्वरूप सुंदरा देवांगणा. सुंदर असं रूप धारण करून ती पुतना भगवंताला मारायला गेली होती. आणि मारायला गेल्यानंतर मात्र तिथं ती राक्षसी नसलेली पुतना महाराजा वैरी म्हणून गेली होती. मारायला गेल्याला कोणी मित्र असतं का, पाहुणा असतो का? जो आपल्याबरोबर वैरानं वागतो तो वैरीच, नाही का? आता डायरेक्ट विष स्तनात भरून ती मारायला आली म्हटल्यानंतर ती वैरीच होती. पण ती वैरी असताना सुद्धा भगवान परमात्मा तिच्या मांडीवर गेले. मांडीवर जाऊन तिनं स्तनपान केलेलं, ग्रहण केलं, दूध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं. पंचप्राण भगवंतानं ते विष प्राशन केल्यानंतर पंचप्राण ओढून घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेस ती पुतना त्या देवाला सुंदर म्हणते, कृष्णा मुंच, कृष्णा सोड आता, बास, अरे बास, अरे मरण मी, अरे सोड. भगवंत म्हणतायत, अगं वेडे, पहिलंच भवानीचं गिऱ्हाईक आहेस. एक तर मी असा कोणाला धरत नाही, धरलं तर सहजासहजी कोणाला सोडत नाही. नाद करायचा पण आमचा कुठं. आली स्वतःहून चालत माझ्याकडं आणि मला म्हणते सोड. हा कसा सोडू सांग बरं मी. पुतणेनं महाराजा सोड सोड याचना केली, पण भगवंतानं तिला सोडलं नाही. भगवंतानं तिला मोक्ष दिला स्वतःच्या हातानं. विठ्ठल वैरी अशी दिदली मोक्ष सिद्धी, असे कितीतरी वैरी भगवंताचे होते. पण त्या वैऱ्याबरोबर वैर करत भगवान परमात्मा बसला नाही. देवाला वाटलं याला मोक्ष द्यावा, मोक्ष दिला. याला स्वर्गात न्यावं, स्वर्गात नेलं. याला क्लीन चिट द्यावी, तिथं नेली. याची ईडी थांबवावी, थांबवली देवानं ईडी. देवाच्या सगळ्या हातात असल्यामुळं देवानं बरोबर कार्यक्रम सगळ्याचा जिथल्या तिथं केला. हा मग देवा वैरियाला तू मोक्ष दिला सारा देवा. अरे देवा पुढचं 6वं उदाहरण आहे. कपटिया दिदला महानिधी. कोण होता कपटी? कपटी होता महाराजा देवाच्या आत्याचा पोरगा, ज्याचं नाव होतं शिशुपाल. शिशुपालानं काय केलं होतं? का कपटी होता? व देव बी तेवढाच त्याच्या वाट जायचा, त्याच्यामुळे शिशुपाल कपटी होता. आता तुम्ही म्हणा कसं काय वैर असेल, कशाचं काय वैर? अहो जर एखाद्याचं लग्न जर चालू असेल आणि चालू मंडपातनं जर एखाद्याची बायको जर नवरी जर पळवून नेली, कोण गप्प बसेल का? कसं गप्प बसेल सांगा? राजा रुक्मण गदाची मुलगी रुक्मिणी आहे साहेब. शिशुपालाबरोबर लग्न ठरलं आणि ठरलेलं लग्न तिला मान्य नव्हतं. पण आता करणार काय? भावा पुढं बापा पुढं काहीच चालत नव्हतं. हताश झाली ती. सुदेवा नावाचे ब्राह्मण आईसाहेबांना भेटायला गेले आणि त्या ब्राह्मणांनी विचारलं, अहो एक सांगू का तुम्हाला? अहो तुम्हाला पाहिलं तर तुम्ही सुलक्षणी आहात, आणि तो मुलगा जर पाहिला तुमचा मालक जो होणार आहे नवरदेव, तो कुलक्षणी हो, तुम्ही नका करू लग्न त्याच्याबरोबर. आईसाहेब रुक्मिणी माता म्हणतात, अहो तुम्हालाच कळलं माझं, बरं झालं तुम्ही आला, थांबा एक काम आहे माझं तेवढं करा. कराल का? सुदेवा नावाचे ते ब्राह्मण म्हणतात, सांगा तुम्ही फक्त मी करतो. काय काम केलं असेल, काय सांगितलं असेल? आईसाहेबांनी महाराजा पत्र लिहिलं. पत्र लिहिलं श्लोकात, संस्कृत होतं पहिलं. पत्र लिहिलं आणि पत्र लिहून सुदेवा नावाच्या त्या ब्राह्मणाच्या हातात दिलं. माझं तत्व आहे, शिशुपाल नवरा नवरी मी. माझं तत्व असं आहे, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. शिशुपाल जर नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही, आणि श्रीकृष्ण जर नवरा असेल त्याला मी वरणार, असं माझं तत्व आहे. हे पत्र एवढं तुम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यापर्यंत नेऊन पोच करा. सुदेवा नावाचे ब्राह्मण तुर्तास निघाले आणि भगवंताला पत्र दिलं. पत्र पाहिलं, वाचलं. तेच महाराजा रुक्मिणी स्वयंवर म्हणून प्रसिद्ध आहे. रुक्मिणी आईसाहेबांनी लिहिलेलं पत्र देवानं वाचलं आणि समजलं, चला आता वेळ आली, आपल्याला तिकडे जायचंय. आणि मग राजा रुक्माण गदाच्या त्या राज्यामध्ये जाण्याचं ठरवलं. भगवंतानं रथ घेतला आणि भगवान परमात्मा निघाले. आता शिशुपालाला माहित होतं ती येणार नाही तर सगळ्या कार्यक्रमाचा ढोना करणार, म्हणून त्यांना अगोदर देवाचे जेवढे शत्रू होते तेवढे तिथं बोलवले होते. त्याच्यामध्ये जरासंध होता सगळ्यात मोठा शत्रू देवाचा.
जरासंध आधी सगळे जेवढे वैरी होते तेवढे सगळे आले होते, बाहेर सगळे पहारा देत होते. भगवान परमात्म्याने रथ लय लांब लावला, गाडी लय लांब ठेवली, पार्क केली लांबच. म्हणजे लांबच बरे, लांबच्या लांब पळाय गावल, बळ गर्दीत घातली आणि काढाय नाही आली, म्हणजे लांब गाडी पार्किंग केली. आता म्हणले काय करायचं, कार्यक्रम करायचा, कसा करायचा म्हणले, न्यायची पळवून पण कशी. मग देवानं काय केलं, आईसाहेबांना निरोप दिला होता की तुम्ही बाहेर गावदेवी आहे, त्या गावदेवीच्या मंदिरात दर्शनाला काहीही कारणास्तव या. आईसाहेबांनी घरात याचना केली, म्हणले असं असं आहे, मला तिथं जावंच लागेल, दर्शन लग्नाच्या आधी घ्यावंच लागेल. म्हटल्याबरोबर घरातल्यांनी पाठवलं. शिशुपाल म्हणाले नको नको पाठवू नका, तिथं ते आलं असेल आणि ते जाईल घेऊन, नका पाठवू म्हटल्यानंतर तरी ऐकलं नाही. त्या रुक्मिणी आईसाहेबांचा बंधुराज घेऊन गेले तिथे, न्या म्हणले न्या बिंदास्त. त्या मंदिरामध्ये बाहेर, गावाच्या बाहेर होतं मंदिर. आईसाहेब म्हणले तुम्ही इथंच थांबा, मला देवीचा अभिषेक करायचा आहे, पूजा करायची, तुम्ही कोणी येऊ नका आतमध्ये, हे हत्यार तुमचे शस्त्र वगैरे बाहेरच थांबा, तुम्ही आत येऊ नका, मी एकटीच आत जाणार. ठीक आहे म्हणल्यात. अहो कलवरी तरी नाही म्हणली, एकटीच. सगळे बाहेर थांबवले, दरवाजा लावला. आईसाहेब आतमध्ये गेल्या आणि देवी मातेला सांगितलं आता काय करायचं. देवी मातेनं सांगितलं टेन्शन घेऊ नका, सगळी योजना झालेली आहे आणि सगळी तजबीज केलेली, तुम्ही फक्त आता तयार व्हा. म्हणले मी तयारच आहे. लगेच भगवान परमात्मा प्रकट झाले. देवीनं नंबर लावला 08. ओ म्हणले आले, तिथं येऊन घेऊन जा. भगवान परमात्मा प्रकट झाले मंदिरामध्ये आणि भगवंत आल्यानंतर म्हणजे असं नाही जाऊन उपयोग, लग्न लावून गेलं पाहिजे. आता म्हणजे इथं लग्न लावाय ब्राह्मण कुठं आणायचा, बाहेर सगळे पहारेकरी, जरासंध जागते रहो असं जरासंध बाहेर घोषणा करतोय आणि कडा पहारा दिलेला आहे. बाहेर कसं जायचं म्हणजे लग्न लावून गेलं पाहिजे. आता लग्न लावायला ब्राह्मण नारद मुनींना बोलवलं. नारद मुनी प्रकट झाले. नारद मुनी देवाला म्हणतात अहो काय असले कोटाण्याचे लग्न माझ्या माथ्यावर थापताय, तुम्हाला मीच घावतो का लग्न लावायला. अहो म्हणले तुम्हीच योग्य या म्हणले, आता म्हणा मंगलाष्टका. नारद महर्षींनी लग्न लावलं, मंगलाष्टका झाल्या. देवानं आईसाहेबांना उचललं, रथात बसले, घेऊन निघून गेले. लग्नाची आपल्या बायको कुणी नेल्यानंतर कुणाला तरी सहन होईल का. मग त्या शिशुपालाची पत्नी जी होणार होती ती देवानं पळवून नेली आणि पळवून नेल्यानंतर मात्र शिशुपालाच्या मस्तकामध्ये देवाबद्दल राग होता आणि देव कधी सापडतोय आणि कधी एकदाचा मी देवाचा छडा लावतोय याच्यातच तो वाट बघायचा शिशुपाल. आता वास्तविक पाहता शिशुपालाला शाप होता. शाप असा होता की शिशुपालाचं मरण देवाच्याच हातनं होतं आणि लहानपणीच कळलं होतं शाप आहे तो. पण देवाची आत्या होती शिशुपालाची आई, तिनं सांगितलंय बघ कृष्णा याचं मरण तुझ्या हात नाही, मग मी सांगते तसं कर. म्हणलं काय, याला मारू नको. देव म्हणला असलं काय मी करणार नाही, आलं की मारा. या ठिकाणी राजसूयज्ञ भगवान परमात्मा आले. जशी देवाची एंट्री झाली की यानं सुरुवात केली. तू कोण आहेस, तू काळा आहेस, तू आत काळा आहेस, वर काळा आहेस, तू सगळाच काळा आहेस, तू कपटी आहेस, तू असा वागतोस, तू तसा वागतोस. अरे 5 पांडवांची पत्नी ती तुझी सखी, अरे 16,108 पत्न्या असून सुद्धा राधा तुझी प्रियसी, अरे काय तू, अरे कोण तू, असं सुरुवात केली त्या शिशुपालानं. देवानं शांत चित्तानं ऐकलं. सगळ्याची डोकी फिरत होती पण कुणी काही केलं नाही. देवानं सांगितलं शांत राहायचं. सगळे एक 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 आरोप केले आणि असे 108 आरोप झाले. 8वा आरोप झाला की देवानं सुदर्शन काढलं आणि सुदर्शन काढून त्या शिशुपालावरती सोडलं. कपटिया दिदला महानिधी, स्वतःच्या सुदर्शनानं त्याला मारतोस म्हणजे त्याला तू मुक्ती देतो स्वतःच्या सुदर्शनानं. देवा कपटी असून सुद्धा तू त्याला महानिधी दिलास. बघ मग देवा काय करायचं सांग. आता इथं काय करावं. अरे याच्याही पेक्षा त्याच्या पुढे जाऊन जनाबाई महाराज 7वं उदाहरण देतात. सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदी. कोण होता हा सेवक. अरे हा सेवक होता 12 वर्ष आईच्या उदरामध्ये बाहेरच्या या मायाजाळाला घाबरून 12 वर्ष आतमध्ये लपला होता आईच्या उदरात. आणि 12 वर्ष लपालेलं ते पोर सगळ्यांनी याचना केली अहो बाहेर या, बाहेर या, बाहेर या. हे काय बाहेर ये ना, बामणाचं पोर एक खेळासी भ्याल 12 वर्ष. 12 वर्ष लपाले रे, नागरीची पळून गेले.
खेळासी भ्याल 12 वर्ष लपाले कापत कापत बाहेर आले नागवेचे पळून गेले रे 12 वर्ष आईच्या उदरामध्ये महाराज सगळे देवादिक आले सगळ्यांनी याचना केली महाराज तुम्ही आता बाहेर या बाद झालं त्या आईचा जीव जाणार अरे 9 महिने 9 दिवस आईला पोटामध्ये जेव्हा गर्भ वाढत असतो त्यावेळी आईला 2 जीवाच्या त्या आईला गर्भ वागवता वागवता आईचा जीव उमारे घामारे होत असतो तरीही ती आई गर्भ वागवत असते 9 महिने 9 दिवसानंतर आई प्रस्तुत जेव्हा होते तेव्हा आईचा पुनर्जन्म होत असतो पण तुम्ही अरे 9 महिने सोडा 9 दिवस वरचे सोडा तुम्ही 12 वर्ष झाला आतमध्ये बसलाय तुम्ही काहीही करा आणि आता मात्र बाहेर या त्यांनी आतूनच सांगितलं छे छे मी बाहेर येणार नाही अरे बाहेर सगळे मायाजाळे माझा काका आहे मामा आहे चुलती आहे चुलता आहे भाऊ आहे आपतेष्ट आहेत मला हे सगळं नकोय आणि यालाच घाबरून मी आत बसलो त्यांनी सांगितलं तुम्ही हाय असं बाहेर या तुम्हाला कोणी म्हणणार नाही तू माझा आहे तू माझा आहे तुम्ही बाहेर या बघा नक्की का हो नक्की तुम्ही बाहेर या याचना केल्यानंतर ते बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर आहे असंच 12 वर्षाचं पोर ते बाहेर प्रकट झालं आणि जसं प्रकट झालं तसं ते पोरग आईनं घरातून लंगोट घेऊन येईपर्यंत जाग्यावर थांबलंच नाही महाराज मंडपाच्या बाहेर चिंग 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 थांबलंच नाही जाग्यावर पळत सुटलं आता पोरग जन्माला आलं आणि लंगोटी न घालताच पळालं कपडे न घालताच म्हणून त्याच्या पाठीमागं सगळेजण पळायला लागले की आवाज द्यायला लागले तर बाळा तर कसं म्हणायचं म्हणून शुक 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 असं करायला लागले त्या नाम शुकाचार्य विठ्ठल सेवकाच्या ढोंगानं मिळे शिंद्यानं त्याला तू लंगोट सुद्धा घालू दिला नाही रे तेवढा पण तू वाव दिला नाही पळवत रे लावलं असंच पळवत लावलं ते नागवेचे पळवून गेले रे देवा बघ ना कसा तुझ्या दरबारात नाही रे सेवा करणाऱ्याला तू असंच ठेवतोस आणि ज्यानं कधीच सेवा केली नाही त्याला मात्र मोक्ष देत असतोस बघ ना देवा उदाहरण क्रमांक 8 सांगतायत चाळक असा भावे त्रैलोक्य वंदी कोण होतं चाळक नारद मुनी महाराज नारद मुनी चाळक होते पण नारद मुनी चाळक असताना नारद मुनींना म्हणायचे वा कळीचे नारद नाही का कळीचे नारद म्हणायला झाले पण कळीचे नारद त्यांनी कळ लावली ती चांगल्यासाठी लावली त्यांनी कधी वाईट कोणाचं चिंतलं नाही चांगल्यासाठी कळ लावत होते चांगलं जिथं व्हायचंय तिथं ते कळ लावत होते आता बघा ना कंसाला मारायला 8वा जन्माला येणार होता पण पहिला जन्माला आल्यानंतर कंसाला आनंद झाला पण नारद मुनीच तिथं गेले ना सांगायला कळ लावायला की हे 8वं आहे ते पहिलं सुद्धा येऊ शकतं त्याच्यामुळे हे मारून टाका कळ लावली त्या कंसाचं पाप वाढलं आणि मग देवाला मारता आलं पाप वाढवण्यासाठी भगवंतानं तिथं नारद मुनींनी जाऊन सांगितलं ना कळ लावली मग चांगल्या कामासाठी कळ लावली नारद मुनींनी आणि मग ते कळ लावणारे नारद मुनी सगळीकडे कळ लावायचे पण कळ लावून सुद्धा चाळकाशी भावे तिन्ही लोकात नारद मुनी आले की त्यांना सगळेजण प्रणाम नारद महर्षी प्रणाम करत होते सगळेजण मग बघ देवा म्हणजे ज्यानं कळी लावल्या त्याला सगळेजण वंदन करतात ते पण एका लोकात का हे त्रैलोक्यामध्ये विठ्ठल असा देवा एक तुझ्या सातबारातला हा खाते उतार आहे आणि असाच खाते उत्तरा मांडता मांडता 8 तर उदाहरणं झाली आहेत अजून 6 उदाहरणं शिल्लक आहेत आता ती 6 उदाहरणं सांगायला लागलो ही तरी शॉर्टकटमध्ये सांगितलेत 11:15 जवळजवळ झालेले आहेत आणि सगळं जर सविस्तर सांगितलं असतं तर मग लयच वेळ लागला असता कशी तरी 2 चरण सुटलेले आहेत 8 उदाहरणं झालेले आहेत जनाबाई महाराज 8 उदाहरणं देतात 8 दाखले देतात 14 दाखले एकूण दिलेले आहेत त्या 14 दाखल्यामधील 9वा दाखला महाराज 3ऱ्या चरणात देतात पतिव्रता लोक
झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार वृंदा पतिव्रता होती, पण पतिव्रता असून सुद्धा देवा तिच्या पातिव्रत्याचा भंग तू केलास आणि तिच्या पातिव्रत्याचा भंग केल्यानंतर तिच्या पतीला मरण तिकडं मोक्ष मिळाला, मारलं देवांनी युद्धामध्ये. आणि मग युद्धामध्ये मारल्यानंतर मात्र तुला तिने विचारलं कोण आहे, मरणाची वार्ता तर माझ्या पतिदेवांची इथपर्यंत आली, तुम्ही कोण? देवानं स्वतःच्या स्वरूपामध्ये आला आणि सांगितलं मीच आहे. का असं केलंस देवा, काय वाईट केलं होतं? अरे आयुष्यभर मी तुझी सेवा केली, आयुष्यभर तुझं नामचिंतन केलं आणि माझं पातिव्रत्य तू भंग कशा कारणास्तव केलं? त्या भगवंतानं सांगितलं तुम्ही चिंता करू नका, चांगल्या कार्यासाठी पातिव्रत्य भंग करावं लागलं म्हणून ते झालं, तुम्ही चिंता करू नका. तेव्हा ती वृंदा म्हणते की माझं काय पुढं, पतिव्रता असून माझं पुढं काय? आता भगवंतानं ग्वाही दिली अरे तू पतिव्रता आहेस पण तुझं आता पुढं काय? तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये सगळ्यात पवित्र जिला मानलं जातं ती तुळस, ती आहे ती वृंदा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. आता तशा आपल्या पुराणामध्ये 5 पतिव्रता आहेत, तारा, सीता, अहिल्या, द्रौपदी आणि मंदोदरी. 5 सांगितल्यात, पण 5 मध्ये जर आपण बारकाईने चिंतन केलं तर 5ही पतिव्रत्या खरंच होता का असं आपल्याला याच्यावरती शंका निर्माण होते. आपण त्याचं कधीतरी नंतर विस्तार पाहू. तर 5 पतिव्रता आपल्या पुराणामध्ये प्रसिद्ध आहेत, पण ज्या खरंच पतिव्रता होत्या त्यांना पतिव्रत्याचा मान मिळाला नाही देवा, म्हणून देवा पतिव्रता ती व्रता गुंतविली. देवा पुढं उदाहरण क्रमांक 10, वेश्या गणिका ती सत्य लोका नेली. अरे गणिका असणारी ती वेश्या, स्वतःचा देह विक्री करून आपलं उदरभरण करणारी ती गणिका वेश्या, तिने एक दिवस पोपट पाळला. त्या वेश्यानं वास्तविक पाहता पाप करत होती, पण तिनं पोपट पाळला आणि पोपट पाळल्यानंतर त्या पोपटाचं नाव ठेवलं राघोबा. अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळ जवळ आल्यानंतर ती त्या चिंता करायला लागली त्या पोपटाची, त्याचं नाव घ्यायला लागली, माझा राघोबा माझा राघोबा माझा राघोबा. देवाला वाटलं माझा धावा ती वेश्या करते, ती गणिका मला आवाज देते. देवानं स्वतःचं विमान घेऊन खाली आले आणि वेश्येला विमानात बसवून वेश्या गणिका ती सत्यलोका नेली. त्या गणिकेला सत्यलोकाला नेलं. वास्तविक पाहता कळत न कळतपणे ती पाप करत होती, पण तरी सुद्धा तिनं देवाचं चिंतन केलं आणि चिंतन देवाचं नव्हतं, ते होतं पोपटाचं. पण त्याला देवाला वाटलं माझं चिंतन करते, म्हणून भगवंतानं स्वतः सत्यलोकाला घेऊन गेले. वेश्या गणिका ती सत्यलोका नेली, कळी स्वकुळाला वेली. यादव वृंदा ही गोष्ट बरी नाही केली, स्वतःच्या कुळाला सुद्धा देवानं शाप ओढवून घेतला. सांब नावाचा देवाचा पोरगा होता. त्या सांबानं काय केलं, मित्र एकत्र मिळाले, पोटाला गाठोडं बांधलं, साडी नेसली आणि ऋषी तपश्चर्या करत होते, ते गेला त्याच्याजवळ. तर ऋषींना म्हणतं हो महाराज डोळे उघडा. महाराजांनी डोळे उघडले. तुम्हाला सगळं कळतं का? हो म्हणले कळतं ना. पुढचं हा म्हणले भविष्य पण. नक्की? हो नक्की. मग सांगा म्हणले. ते मित्रवर्ग म्हणले ह्या मुलीला, ही गर्भवती, हिला काय होईल, मुलगा की मुलगी? त्या ऋषींनी, महाराजा ऋषी अंतर्ज्ञानी होते, त्यांनी जाणलं की हे सोंगाड्या दिसतोय. त्या ऋषींनी सांगितलं हिला ना मुलगा ना मुलगी होणार, हिला मुसळ होणार आहे. आणि नुसतं मुसळ होणार नाही सांगितलं महाराज, त्याच मुसळापासून त्याच्या अख्ख्या वंशाचा नाश होणार आहे, असा सुद्धा पुढे शाप दिला. देवाला कळलं. त्यानं ती साडी सांभाळणं सोडली, गाठोडं काढलं, खरोखर मुसळ निर्माण झालं. ते मुसळ, त्या मुसळाचे देवानं लय बारीक 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 तुकडे केले आणि समुद्रात फेकून दिले. तर समुद्रात फेकून दिल्यानंतर समुद्राची लाट आल्याबरोबर ते लाकूड होतं, लाकडाचे तुकडे लाटेबरोबर परत किनाऱ्यावरती आले
आणि किनाऱ्यावरती आल्यामुळं त्याचा विषय असा झाला की काटेरी वनस्पती त्या समुद्राच्या काठावरती निर्माण झाली. आणि मग मात्र महाराजा ज्यावेळेस यादवांच्यात यादवी निर्माण झालं त्यावेळी त्या यादवांनी एकमेकात आपापसात यादवी निर्माण झाल्यानंतर तीच काटेरी वनस्पती घेऊन एकमेकावरती वार करून आपला कुळ नाश पावला. म्हणून कळी स्वकुळा लावेली. बघ ना देवा, रे काय स्वतःचा तरी जरा विचार करायचा होता. इतर लोक जाऊ दे, अरे स्वतःचा तरी विचार करून तू जगाय पाहिजे होतं, स्वतःचा तरी विचार करून तू वागायला पाहिजे होतं. अरे स्वतःला सुद्धा तू शाप लावून घेतलास, असला कसला रे तू देव आहेस. जनाबाई महाराज पुढे सांगतात, अरे देवा काय तू किती काय काय केलं. अरे सत्यवाणाचा भाऊ केला छोळ, कीर्तिवाणाचे मारियेले बाळ, सका म्हणवीसी त्याचे नासी बोळ, जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ. सत्यवान कोण होता महाराज? सत्यवान असणारा मग सांगितलं राजा हरिश्चंद्र. किती सत्यवादी, तो कधी खोटच बोलत नव्हता. स्वप्नात राज्यदान मागितलं, स्वप्नात. पण भगवान परमात्म्याने स्वप्नात मागितलेलं प्रत्यक्षात येईलच असं नाही, पण देव स्वतः प्रत्यक्षात आले आणि सांगितलं उंची वस्त्र जी घालताय ती सगळी इथं त्यागायची, साधं घालायचं आणि मुलासहित पत्नीसहित राज्यातून बाहेर निघून जायचं. तुम्ही दान दिलंय मला, विषय संपला, मी घ्यायला आलोय आता. आणि मग घ्यायला आलोय म्हटल्यानंतर राजा हरिश्चंद्रानं सगळं सोडलं आहे असं ठेवलं आणि राजा हरिश्चंद्र निघून गेला. पण त्याची सुद्धा महाराजा फरफट देवानं केली. किती काय काय केलं, अनंत प्रकारच्या यातना त्या तिघाही मायलेकरांना महाराजा मिळाल्या. देवा काय केलं होतं पाप सांग ना. सत्यवान असणारा तो हरिश्चंद्र राजा, त्यालाही तू सोडलं नाहीस. कीर्तिवाणाचे मारियेले बाळ, श्रेयाळ नावाचा राजा, भक्त चांगुणा जिला आपण म्हणतो, तिचं बाळ मारून देवानं मांस खायला मागितलं होतं आणि ते त्यांनी दिल्यानंतर ते म्हणले मी पोरग बोलवा जेवायला. ते म्हणले एकच होतं. म्हणले निपुत्रिकाच्या घरी आम्ही जेवत नाही. नाही म्हणले चाललो उठून, आता तुमचं म्हणले मी शाप देणार, सत्वहरण करणार. भगवान शंकर परमात्मा गेले होते त्यांच्या घरी त्यांची परीक्षा घ्यायला. महाराजा कीर्तिवाणाचे मारियेले बाळ, नंतर ते बाळ जिवंत केलं, तो भाग नंतरचा. सखा म्हणवीसी त्याचे नासी बोळ. अरे कोण होता सखा? सख्यपणे अर्जुन, नरनारायण, सृष्टी जनार्दन, एकरूप. सखा असणारा अर्जुन अरे सारखा तुझ्या सोबत होता, पण त्या सुद्धा अर्जुनाचं तू काय केलं, ऐन वेळेला युद्धभूमीवरती युद्ध करण्याच्या वेळी तू त्याचं संपूर्ण बळच नासलं. युद्ध करण्याची त्याच्यात क्षमताच ठेवली. डायरेक्ट तिथं युद्धाच्या युद्धभूमीवरती धनुष्याला बाण लावलेला अर्जुन म्हणतो, देवा अरे कुणावर बाण सोडू? अरे समोर असणारे सगळे माझेच आहेत, हे सगळे माझे आप्तेष्ट आहेत, हे सगळे माझे गोत्रवर्ग आहेत, याच्यामध्ये माझे गुरुवर्य आहेत, याच्यामध्ये गुरूंचा पुत्र आहे, याच्यामध्ये भीष्म पितामह आहेत, याच्यामध्ये 100 कौरव आहेत. अरे या सगळ्यांच्या अंगा खांद्यावरती खेळलेला मी आहे. आणि देवा आता तू मला इथं बाण मारायला सांगतोयस, अरे वार करायला सांगतोयस, कसं शक्य आहे? अरे इथं युद्धभूमी आहे. अर्जुनानं देवानं सांगितलं, अरे अर्जुना इथं प्रवचन सांगायला तळीयाचा सप्ताह नाही बसला. हे माझं ते माझं सांगायला. आता इथं प्रवचन नको देत बसू. आता तुला सांगितलंय ना, बाण लाव आणि सोड, कोण घावल त्याला मार, मारायचं काम करतो फक्त. अर्जुनानं सांगितलं, अरे देवा काय सांगतोस, अरे काय करतो? संकरो नर काय ओम कुलज्ञानाम कुलस्य पतंती पितरो हे शाम लुप्त पिंड लोकक्रिया. किम नो राज्येन गोविंद किम भोगैर्जीविते नवा एषा मर्ते कांक्षितम नो राज्यम भोगा सुखाणीच. त्या अर्जुनाने देवाला सांगितलं, अरे किम नो राज्येन गोविंद, कशाला मला राज्य पाहिजे देवा, नकोय मला राज्य, हे त्यागून टाकतो मी राज्य. आता जाऊन त्यांना सांगतो की हे नकोय मला, म्हणून जातो मी, माझी तयारी आहे सांगायची, नकोय हे मला, युद्ध नको, काहीच नको मला, आहे हे सगळं तुम्हालाच ठेवा, आम्ही आपलं वनवासी होतो. पाची पांडव आम्ही कुठेही फिरतो, काही मागून खातो, पण आम्हाला राज्य नको, हे संपलं, सोडलं. देवानं विचारलं का? त्यावेळेस सांगतो अर्जुन परमात्म्याला सांगतो, दोषे रे ते कुलज्ञानाम वर्ण शंकर कारके. अरे देवा या सगळ्यांना जर मी मारलं, हे सगळे माझेच आहेत रे, हे माझेच भाऊ आहेत, माझेच भीष्म पितामह आहेत, हे धृतराष्ट्र काका माझा चुलता रे, हे सगळे घरातले, आणि यांना जर मारायचं म्हटलं तर यांचा संकर मला लागल, पितरदोष मला घडेल, आणि यांच्या पितराला मुक्ती मलाच द्यावी लागल, आणि नाही मुक्ती मिळाली तर त्याचा पितरदोष मी का घेऊ? मी युद्ध खेळत नाही. देवानं सांगितलं, देवाला अर्जुनानं सांगितलं, इथं मी युद्ध खेळणार नाही, आता माझ्या हातातलं धनुष्य मी आता टाकतो.
गांडीवं स्त्रंसते हस्तात् त्वक्षैव परिधय्यते न च शक्नो व्यवस्थातुं भ्रमती वच मे मनः. देवाला सांगितलं, देवा हे धनुष्य गांडीव नावाचं माझं धनुष्य आता मी टाकून देतो. का तर मला राज्य नकोय, मला हे युद्ध नकोय. अरे कुणावर बाण चालू, समोर बघ ना कोण आहे. अरे भीष्म पितामह आहेत, अंगा खांद्यावरती खेळलोय. त्यांनी आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्यात, त्यांनी जिथं चुकलोय तिथं आम्हाला ज्ञान दिलंय, मार्गदर्शन केलंय. अरे ते आमचेच आहेत. अरे कुणावर बाण चालू, बघ ना पुढे कोण आहे. अरे ज्यांच्याकडे मी धनुर्विद्या शिकलो, अरे ज्यांनी सगळ्यापेक्षा मला जास्त शिकवलं, असे माझे श्री गुरु द्रोणाचार्य आहेत, त्यांच्यावर मी बाण चालू. अरे मला ज्याच्यानं शक्य नाही. सखा म्हणविसी त्याचे नासी बळ. हे त्याची युद्ध करण्याची जी इच्छा होती, ती इच्छा, त्याचं ते बळ देवानं त्या युद्धभूमीवरती नासून टाकलं, घालवून टाकलं. ते घालवण्याचं कारण काय होतं माहिती तुम्हाला? त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं, जेन संगे माता देवकेसी, जेन संगे पिता वसुदेवासी, जेन संगेची बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. काय होतं गुह्य? इति गुह्यतमं शास्त्र मिदमुक्तम मयानग. काय होतं ते शास्त्र? असं होतं की श्रीमद भगवद गीतेसारखा महाराजा 700 श्लोकामध्ये संस्कृत मध्ये अर्जुनाला उपदेश करायचा होता, ज्ञानोपदेश करायचा होता. म्हणून भगवंतानं तिथं स्वार्थ साधला. सखा म्हणविसी त्याचे नासी बळ. आणि जनाबाई महाराज म्हणतात, ए देवा जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा